छत्रपती सहकारी साखर कारखान्यानंतर आता बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाने निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. कालच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये मेळावा घेऊन या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांचे कट्टर विरोधक असलेले गुरु शिष्याची जोडी रंजन कुमार तावरे आणि चंद्रराव तावरे यांनी देखील अजित पवार यांच्या पॅनलला कडवं आव्हान दिलेलं आहे. आपल्या सोबत बोलण्यासाठी रंजन कुमार तावरे आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगाल, माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू झाली तर तुम्ही तुमचं पॅनल पण हे केलेलं आहे, तर तुमचं प्रचाराचं कसं नियोजन असणार आहे? आमचा प्रचार चालू झालेला आहे. आमच्या उमेदवार घरोघरी जाऊन शेतकऱ्याचा कौल घेत आहेत. सामान्य सभासदाच्या लक्षात आलेले आहे माळेगाव कारखान्याची घडी आर्थिक, प्रशासकीय सर्व काही विस्कटलेलं आहे. आणि म्हणून लोक अण्णांना आम्हाला घरी येऊन सांगतायत, तुम्हाला उभं राहावं लागेल, तुम्ही करावं लागेल, तरच माळेगाव कारखाना वाचेल छत्रपती होण्या वाचून. कारण हे संचालक मंडळाने केलेलं कामकाज, एक चेअरमन कडून न होता 4-4 चेअरमन येतात. आणि तुम्हाला माहिती आहे, ज्यादा बावरची झालं तर स्वयंपाक बिघडतो. तशी अवस्था माळेगाव कारखाना सर्व ठिकाणी, आर्थिक असेल, प्रशासकीय असेल, कोणी कोणाचं ऐकायच्या मनस्थितीत नाही. संचालक चेअरमन साहेबांचं ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. चेअरमन साहेबांनी काय निर्णय घेतला तो संचालक मंडळाला माहित नाही. कामगारांची पगारवाढ झाली, आम्हाला विरोधकाला सोडू द्या, पण त्यांच्याच सहकारी संचालकांना माहिती नाही, हे वास्तव आहे. आणि म्हणून कामगाराची पगारवाढ रद्द केली अजितराव सांगतात, ते त्यांचं दादांत खोटं आहे. माळेगाव कारखान्याच्या जागृत 600 कामगारांनी तो प्रश्न मांडला. त्यांना कमी करा म्हटले नाही, आमचा वाढवा म्हटले. ते शक्य नव्हतं म्हणून यांना कमी करावं लागला, ही नामुष्की आहे. छत्रपतीच्या निवडणुकीमध्ये निवडणुकी बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. असाच प्रयत्न अजित पवारांचा माळेगावसाठी आहे. तुम्हाला काय त्यांच्याकडून बोलणं झालं, तुमची काय बैठक झाली, तुम्हाला बैठकीला बोलवण्यात आलंय का? आम्हाला निरोप येत आहेत, त्यांचं आमचं समक्ष बोलणं झालेलं नाही. अण्णांचं नाही, माझंही झालेलं नाही. परंतु सांगावा त्यांच्या लोकांच्याकडून येतोय. परंतु त्यांच्या बरोबर काम करून मला खऱ्या अर्थानं आम्ही चेअरमन हो, ते म्हणतायत 5 वर्ष तुम्ही चेअरमन. कधी अण्णांना म्हणतात 5 वर्ष, कधी मला म्हणतात 5 वर्ष. आमच्यात कुठलेही मतभेद नसताना 2 करायचा प्रयत्न करतायत. परंतु आम्ही त्याच्याकडून चेअरमन होऊ, पण आमचा जे मुख्य उद्देश आहे, आमच्या शेतकऱ्याला अधिकचे पैसे द्यायचे, ते हे करू देणार नाहीत. आणि म्हणून त्यांच्याबरोबर जाण्यानं सहकार टिकवला किती जाईल आणि माझ्या मूळ उद्देश असलेल्या शेतकऱ्याला किती चांगला भाव मिळेल, हा खरा प्रश्न आहे. कारण हे बोलतात एक आणि करतात ते, गेल्या 28-30 वर्षाचा माझा अनुभव आहे. राज्यामध्ये आघाडी आहे. जर समजा वरिष्ठांकडून काही आदेश आले तर तुम्ही त्या आदेशाचे पालन करून करणार का? मध्यंतरी महायुतीच्या माध्यमातून लोकसभेची निवडणूक झाली. मोदीजींना देशाचं पंतप्रधान करायचे म्हटल्यानंतर देवेंद्रजींची असलेली देशाबद्दलचं प्रेम, त्यांनी सांगितलेला आदेश शिरसावंद्य मानून आम्ही लोकसभेमध्ये 28-30 वर्षाचं असलेलं वैर बाजूला ठेवून देशहितासाठी निश्चितपणे महायुतीचं काम केलं. विधानसभेमध्ये सुद्धा देवेंद्रजींनी सांगितलं आणि आम्ही त्यांचा आदेश मान्य केला. खऱ्या अर्थानं
आत्ताची निवडणूक ही आमच्या प्रपंचाची निवडणूक आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही शेतकऱ्याला 2 पैसे अधिकचे मिळण्याच्या चांगल्या विचाराला वरिष्ठ कधी चुकीचा सल्ला देतील असं वाटत नाही आणि म्हणून ती वेळ आमच्यावर काही येईल असं अपेक्षा नाही. ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध भाजप अशीच होईल का? ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूनच दरवेळी लढत असते. पण आमची निवडणूक ही आमची शेतकरी पॅनल म्हणून सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या माध्यमातून पक्षविरहित निवडणूक आम्ही दरवेळी लढवत असतो. सर्व पक्षीय चांगल्या विचाराची माणसं बरोबर घेऊन काम करत असतो. तर या तालुक्यामध्ये कुठलाही पक्ष कधी यांनी वाढू दिलेलं नाही. तर चांगल्या विचाराचे लोक बरोबर घेऊन आम्ही ते काम अण्णांच्या मार्गदर्शनाखाली 97 पासून करत आलोय. त्यापेक्षा वेगळं अधिक काय नाही. नक्कीच ही निवडणूक भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस न होता सर्वपक्षीय होणार आहे. मात्र या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंगेश केसरी, साम टीव्ही न्यूज, बारामती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.